जय शिवराय मित्रांनो, वाऱ्यामुळे पाणी देणं थांबवलेल्या शेतकऱ्यांना विनंती आहे। उद्याच्या दिवस फक्त वारे कमी आहेत। 28 तारखेला मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व मराठवाड्यामध्ये वातावरण उद्या ढगाळलेलं होईल। 5-6 वाजता ते कमी होऊन जाईल। नाशिक क्षेत्र किंवा खान्देशच्या भागांना उद्या वातावरण कमी आहे किंवा निवळल्यात जमा आहे। परत पुन्हा 29 तारखेला 28 तारखेला हे वातावरण कमी आहे, पण 29 तारखेला पुन्हा वातावरण वारे वगैरे सगळीकडे वाहणार आहे। त्यामध्ये मराठवाडा आहे, दक्षिण महाराष्ट्र आहे, खानदेशही आहे आणि नाशिक क्षेत्रात तर खूपच वारे आहेत। त्यामुळे आता उद्याच्या दिवस का पाणी देऊ शकता, कांदा वगैरे निचरा होणाऱ्या भागात कमी व्यवस्थित पाणी द्या, पण जिथे पाण्याचा उतार बरा आहे त्या भागामध्ये तुम्ही पाणी मोकळं दिले तरी चालेल। पण आता पाणी तरी किती दिवस बंद ठेवताय, कारण की वारे हे 2 दिवसाला 3 दिवसाला पुन्हा असेच ऍक्टिव्ह होतील। आपल्या पद्धतीने आता ते नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे। पावसाची शक्यता परत महाराष्ट्रामध्ये आता 2 दिवस विश्रांतीनंतर 29 तारखेला परत एकदा ढगाळलेलं वातावरण पुन्हा बनणार आहे। या काळामध्ये पाऊस नाही, पण 29 तारखेनंतर म्हणजे 30 तारखेला वातावरण हे स्थानिक वातावरणाचं नंदुरबार, शहादा, जळगाव भागामध्ये, नाशिक क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते। 31 तारखेला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, कारण की फेब्रुवारीची आता सुरुवात होतेच आहे काही दिवसांमध्ये। पण 31 तारखेला नंदुरबार, शहादा, जळगाव तुरळक ठिकाणी आणि नाशिक क्षेत्रात मोजक्या ठिकाणी दुपारनंतर दिवस मावळता ऍक्टिव्हिटी राहू शकते। एखादा दिवस मागे पुढे डोंगराळ भागामध्ये ही परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे। त्यानंतर 1 तारखेला सुद्धा नाशिक क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी, धुळे, जळगाव मोजक्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे। मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रात आभाळ तर खूप येईल, पण दक्षिणी वाऱ्यामुळे जे आज झाले त्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे त्याचा वातावरणाचा पूर्ण बाष्प ढकलले गेले। तसंच परवाच्या दिवशी सुद्धा म्हणजे 29 तारखेला वारे खूप वाहतील, ढगाळलेली परिस्थिती होणार आहे परवाच्या दिवशी सुद्धा। पण त्या ढगाळलेल्या वातावरणाचा पूर्ण जो दिशा आहे ती जळगाव, खानदेशकडील भागामध्ये असल्यामुळे परत 31 आणि 1 तारखेला इथे स्थानिक वातावरणाची भीती व्यक्त होते। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 31, 1 अशा 3 दिवस वातावरणाचा अंदाज पाहून आपले कामं नियोजन करायचे आहे। 2, 3, 4 तारखेपर्यंत हे वातावरण पुन्हा एकदा खराब होणार आहे आणि फेब्रुवारीची सुरुवात जसं मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीनं खराब असणार आहे। बाकी मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र अजून तरी सुरक्षित वाटतोय आणि आहे सुद्धा, पण नाशिक क्षेत्र, उत्तरेकडील उत्तर खानदेश भाग हा अजूनही म्हणावा असा सुरक्षित नाही। पण उद्या 28 तारखेला इथे धोका नाहीये। 29 तारखेला वातावरण फक्त खराब होणार आहे, धुळी वगैरे खूप भयंकर असा आभाळ देखील येणार आहे। वाऱ्यामुळे पाऊस टिकेल्याची गॅरंटी कमी आहे, पण 31 तारीख महत्त्वाची तारीख आहे। 31, 30 आणि 31 ह्या 2 तारखेपासून वातावरण पुन्हा ऍक्टिव्ह होते आणि त्याचा पाऊस जो आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्याच 2-4 दिवसाला सुरू होतोय आणि हे वातावरण 5 तारखेपर्यंत तरी जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहील असा अंदाज तुम्हाला व्यक्त करतोय। बाकी मराठवाडा, विदर्भ सुरक्षित आहे, अजूनही 2-4 दिवस सुरक्षित राहील, याबद्दल मोठी अपडेट सध्या तरी नाहीये। गारपिटीचा इशारा मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात सध्या नाहीये, पण खानदेशला उष्णतेच्या लेवलमुळे आणखी स्थानिक वातावरणाची भीती हे 31, 30, 31 तारखेच्या दरम्यान राहते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा आहे, त्याचबरोबर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव या भागांनी अजूनही पुढच्या 3 दिवसानंतर आपलं नियोजन व्यवस्थित करायचं आहे। वीटभट्टी उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही काही तारखा लक्षात ठेवाव्यात। कोणत्या? 31 पण तारीख लक्षात ठेवा। 31 पासून पुढे 3 दिवस तुम्हाला थोडा अलर्ट राहावाच लागणार आहे। बाकी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी आणि 3-4 फेब्रुवारी विदर्भ, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालन्याचा उत्तरेकडील भाग, देऊळगाव राजा, भोकरदन तुरळक ठिकाणी, तर धुळे वगैरे भागामध्ये मोजक्या ठिकाणी पोलन वगैरे करणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, स्थानिक वातावरणाचं वारं काऊर सुटण्याची शक्यता राहू शकते। अमरावतीसह अनेक भागांना नागपूर वगैरेचा समावेश आहे। बाकी नांदेड, लातूरला उद्या 28 तारखेला 28 जानेवारीला तुमच्या भागात स्थानिक वातावरणाचे कुठेतरी ढग येतील आणि ते दिवस मावळेपर्यंत कुठेतरी पडतील मोजक्या ठिकाणी, पण मोठा धाक नाहीये, सक्रियता बऱ्यापैकी व्यवस्थित आहे। वाऱ्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे, उद्याचे दिवस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र वारे कमी होतात, फक्त खानदेश राहतात, विदर्भ सुद्धा वारे कमी होतात। पण 29 तारखेला परत दक्षिणी वारे म्हणजे दक्षिणेकडनं कर्नाटक मार्गे वारे उत्तरेकडे सरकत जातील, जोराने आहेत, माल वगैरे पडण्याची भीती त्याही तारखेला आहे। त्यामुळे त्या पद्धतीने आपलं नियोजन असावं। जय शिवराय, धन्यवाद। आणि अधिक माहिती आपल्या मोबाईल्समध्ये दिलेल्या ऍप्लिकेशनमध्ये, कोणत्या तोडकर हवामान अंदाज नावाच्या ऍप्लिकेशनमध्ये आहे। काही लागलं वगैरे तर कमेंटमध्ये कळवा, नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या त्या कमेंटवरती बोलूयात। जय शिवराय।